आता आपण बघूयात महत्त्वाच्या 25 बातम्या। बारामतीत पुन्हा एकदा काका विरुद्ध पुतण्या लढत होण्याची शक्यता आहे। कारखाना निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा। योगेंद्र पवार यांची प्रतिक्रिया। गंभीर लोकांना मोठं करण्यामागे शरद पवारांचाही हातभार। धनंजय मुंडे, क्षीरसागर धस, जयदत्त क्षीरसागरांसह बजरंग सोनवणेही पवारांच्या तालमीत वाढले। अंजली दमानी यांची टीका। करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंविरोधात केलेल्या तक्रारी संदर्भातील आजची सुनावणी पुढे ढकलली। पुढील सुनावणी 4 एप्रिलला होणार। बीडच्या परळी कोर्टाने सुनावणी पुढे ढकलली। विधानसभेला धनंजय मुंडेंनी शपथपत्रात खोटी माहिती दिल्याची तक्रार। सारंगी महाजनांच्या जमिनीच्या वादासंदर्भातील अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली। 4 एप्रिलला होणार पुढील सुनावणी। धनंजय मुंडेंच्या सहकार्याकडून जमीन व्यवहारात फसवणूक झाल्याचा आरोप। एकनाथ शिंदे तेव्हा काँग्रेसमध्ये जाणार होते। पृथ्वीराज चव्हाणांना विचारा। अहमद पटेल हयात असताना शिंदेंची दिल्लीत पहाटे चर्चा झाली होती। संजय राऊतांचा खळबळजनक दावा। पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वतः या गोष्टीला नकार दिलाय। जर एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार हे माहीत होतं तर तुम्ही त्यांना नगरविकास मंत्री का केलं? खासदार नरेश म्हस्केंचा संजय राऊतांना सवाल। नाना पटोलेंनी दिलेल्या ऑफरमध्ये सुधीर मुनगंटीवार आहेत का ते एकदा तपासा। संजय राऊतांचा पटोलेंच्या ऑफरवर भाजपला टोला।